नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषी करत. शेतकरी बंधूंनो, आजपासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे. ही ई पीक पाहणी आपण थेट शेतातून लाईव्ह करणार आहोत. ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची, ई पीक पाहणी करण्याचे फायदे काय, तोटे काय, किती तारखेपर्यंत तुम्ही ई पीक पाहणी करू शकता, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. शेतकरी बंधूंनो, ई पीक पाहणी तुम्ही 1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 पर्यंत करू शकता. ई पीक पाहणी करण्याचे फायदे म्हटलाच तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला पीक विमा मिळत नाही. ई पीक पाहणी जर केली नाही तर तुम्हाला कर्जमाफी मिळत नाही. जर ई पीक पाहणी तुम्ही केली नाही तर तुम्ही नाफेडमध्ये समजा तुमचं हरभरा पीक आहे, ते हरभरा पीकसुद्धा तुम्ही घालू शकत नाही. कारण 7/12च्या नमुना 12वरती तुमचं पीक हे डायरेक्ट खाली दाखवता येतं, म्हणजे कोरं दाखवलं जातं. कागदोपत्री त्यावर कोणत्याही प्रकारचं पीक हे दाखवलं जात नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी करायची. ही ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनवर यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे ई पीक पाहणी म्हणून. आता या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी सर्च केल्यानंतर 1 नंबरलाच हे ॲप्स येईल. ई पीक पाहणी अशा प्रकारे सर्च करा. नवीन जे अपडेट झालेले ॲप्स आहे ते ॲप्स या ठिकाणी दाखवले जाईल. इन्स्टॉल दिसतंय त्या इन्स्टॉलवरती क्लिक करा. हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल. 11 MBचं ॲप्स आहे. आता हे नवीन अपडेट ॲप असेल, ज्यांच्या मोबाईलमध्ये जुना असेल त्यांनी अपडेट करायचं आहे आणि अपडेट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं डायरेक्टली ओपन म्हणून. आपण डाउनलोड केलं आहे, ओपनवरती क्लिक करायचं आहे. 1 नंबरचा पर्याय दिसेल युजिंग द ॲप, हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. परमिशन द्यायचं आहे. त्या ठिकाणी सर्व अलाव लिमिट्स या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करा. सर्वप्रथम महसूल विभाग निवडा. यामध्ये तुम्हाला निवडावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो विभाग असेल तो विभाग निवडा आणि या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता या ठिकाणी आपण शेतकरी म्हणून लॉग इन करणार आहोत, तर शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी पुढे जा ऑप्शन दिसतोय तुम्हाला, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. मी मोबाईल नंबर टाकतो आणि पुढे जावरती क्लिक करतो. आता विभाग दिला आहे, सर्वप्रथम तुमचा विभाग निवडा. नंतर बघू शकता तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा तालुका निवडायचा आहे, तुमचं गाव निवडायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन बेसिक आहे ही तुम्ही निवडून घ्यायची आणि या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या नावानुसार, म्हणजे तुमचं पहिलं नाव, मधले नाव म्हणजे वडिलांचं नाव, आडनावानुसार किंवा खाते क्रमांक किंवा गट नंबरनुसार तुमचं नाव शोधू शकता. तर मी गट नंबर टाकतो आणि शोधावरती क्लिक करतो. शोधावरती क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला त्या गट नंबरमध्ये जेवढे शेतकरी ते खातेदार निवडा म्हणून खाली पर्याय दिसतोय, त्यामध्ये तेवढे शेतकरी दाखवले जाईल. त्यातील त्या शेतकऱ्याचं नाव निवडायचं आहे, ज्या शेतकऱ्याची तुम्हाला ई पीक पाहणी करायची, किंवा तुमचं नाव निवडायचं. परत बाणावरती क्लिक करा. शेतकऱ्याचं नाव दाखवेल, खाली या ठिकाणी खाते नंबर दाखवेल, गट नंबर दाखवेल. या बाण दिसतो, या बाणावरती परत तुम्हाला आता क्लिक करायचं. आता या ठिकाणी दाखवलं आहे तुमचा नंबर, त्या ठिकाणी पुढे जावरती क्लिक करा. हाच नंबर ठेवायचा आहे. नंबर टाकल्यानंतर थोड्या वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे. तर होयवरती या पर्यायावरती तुम्हाला आता क्लिक करायचं. तुमची आधीच नोंदणी झाली तर होय. खातेदार नाव, या ठिकाणी परत शेतकऱ्याचं नाव निवडायचं आहे. आता संकेतांक टाकायचा आहे 4 अंकी, तर तो कुठं टाकायचा आहे, संकेतांक विसरला यावरती क्लिक करा. खाली तुमचा संकेतांक या ठिकाणी दाखवलेला आहे. समजा या ठिकाणी आपला 2712 आहे, तर तो 4 अंकी संकेतांक या ठिकाणी टाकून द्यायचा आणि परत बाणावरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो आणि बाणावरती क्लिक करतो. आता सर्वप्रथम तुम्ही कायमपडसुद्धा नोंदवू शकता. आपल्याला पीक माहिती नोंदवायची म्हणून पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर समोर दिसतोय खाते क्रमांक, त्या ठिकाणी निवडा दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो खाते क्रमांक असेल तो खाते क्रमांक या ठिकाणी दाखवला जाईल. तो खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी खाते क्रमांक निवडतो. खाली गट नंबर दिला आहे, त्या गट नंबरवरती निवडावरती क्लिक करायचं आहे. तुमचा गट नंबर या ठिकाणी दाखवला जाईल. एकूण जमिनीचे क्षेत्रफळ दाखवले जाईल. पोट खराब किती ते सुद्धा दाखवले जाईल. खाली हंगाम दिला आहे, या हंगामावरती क्लिक करा आणि रब्बी हंगाम निवडायचा आहे. रब्बी निवडून घ्या. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर डायरेक्ट पिकाचं वर्ग,
त्यावरती क्लिक करा. नंतर बघा एक पीक असेल तर निर्बळ पीक, बहुपीक असेल तर मिश्र पीक, पॉली हाऊस आहे की शेड नेट आहे. तर आपलं निर्बळ पीक म्हणजे एकच पीक आहे. निर्बळ पीक हा ऑप्शन निवडायचा आहे. खाली यायचं आहे. नंतर निर्बळ पीक निवडल्यानंतर मुख्य पीक या ठिकाणी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती निर्बळ पिकाचा प्रकार कोणता आहे तो निवडायचा आहे. फळबाग आहे की पीक आहे, तर आपलं पीक आहे. नंतर पिकांची किंवा झाडांची नावे त्यावरती क्लिक करा. निवडावरती जसं तुम्ही क्लिक करसाल तर खाली तुम्हाला सर्व पिकं या ठिकाणी दाखवलेले. तुमचं पीक या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. क्षेत्र आता या ठिकाणी किती तुम्ही लागवड केली, समजा तुमची हरभऱ्याची किती एकरची लागवड आहे ते सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे. जर पूर्ण गट नंबर असेल तर पूर्ण क्षेत्र भरा, सर्व या ठिकाणी माहिती दाखवली जाईल. आपण या ठिकाणी समजा 1 एकर टाकले तर आपलं 0.40 हेक्टरमध्ये दाखवलेलं आहे, म्हणजे आरमध्ये. ते कसं असतं बघा, जर जमीन तुमची 1 एकर असेल तर म्हणजेच 40 आर किंवा 40 गुंठे 0.40 हेक्टर. 2 एकर असेल तर 80 आर किंवा 80 गुंठे किंवा 0.80 हेक्टर. समजा 3 एकर जमीन असेल तर 1 हेक्टर 20 आर म्हणजेच 120 गुंठे. जर जमीन तुमची 1 हेक्टर असेल तर 120 गुंठे किंवा 120 आर अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. या पद्धतीने तुम्ही टाकायचे. त्या ठिकाणी तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचे. जर आपली जमीन 1 एकर आहे म्हणून 0.40 हेक्टर अशा प्रकारे टाकून द्यायचं. तुमची जेवढी जमीन असेल तेवढी तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. सोपं आहे या पद्धतीने. नंतर सिंचनाचा स्रोत काय आहे तुमच्याकडे, तर आपल्याकडे विहीर आहे किंवा कालवा आहे, नदी आहे, तलाव आहे, शेततळे. तुमच्याकडे जो असेल तो पर्याय या ठिकाणी की बोरवेल आहे तो निवडू शकता. तर आपल्याकडे विहीर आहे तर मी विहीर निवडतो. नंतर ठिबक सिंचन आहे की तुषार सिंचन आहे की प्रवाही सिंचन आहे की कोणतं सिंचन आहे ते या ठिकाणी निवडायचं. तर सिंचन पद्धत आपली तुषार आहे. लागवडीचा दिनांक म्हणजे कोणत्या तारखेला तुमची लागवड झालेली, पेरणी झालेली ती तारीख या ठिकाणी टाकायची. पीक विम्यावरती जी तारीख टाकली तीच या ठिकाणी टाका आणि पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे. तुम्हाला परत लोकेशन या ठिकाणी दिलं आहे तर टर्न ऑन करायचं. लोकेशन्स या ठिकाणी तुमचं सुरू होऊन जाईल. अशा प्रकारे तुमचं आता या ठिकाणी अपडेट आलेलं आहे. तुमच्या अक्षांश रेखांश दाखवले जाईल. तुमच्या शेतामध्ये जायचं आहे आणि अद्ययावत करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तुमचा गट नंबर दाखवलेला आहे बघा या ठिकाणी. अद्ययावत करा क्लिक केल्यानंतर पुढे जावरती क्लिक करा. आता या ठिकाणी छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 तुमच्या शेतात जायचं आहे. छायाचित्र 1वर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल. बघू शकता अशा पद्धतीने. आता तुम्ही काय करायचं आहे, नेट बंद करून टाकायचं. ठेकेवरती क्लिक करा, नेट बंद करा. आता मी नेट बंद करतो आणि या ठिकाणी अशा प्रकारे फोटो काढून घेतो. ओकेवरती क्लिक करा. परत छायाचित्र 2वरती क्लिक करायचं. याच पद्धतीने परत एक फोटो घ्यायचा. अशा पद्धतीने परत तुमच्या शेताचा जिथे तुमची लागवड झालेली आहे, तुमचा गट नंबर आहे त्याचा फोटो या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा. परत ओकेवरती क्लिक करा. दोन्हीसुद्धा फोटो आपले या ठिकाणी घेतले बघू शकता. आता परत हा बाण दिसतो या ठिकाणी, बरोबरची टिक दिसते, या टिकवर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपला आता नेट बंद आहे. या ठिकाणी बघू शकता तुमचे सर्व इन्फॉर्मेशन दाखवलेली आहे. तुमचा रेखांश अक्षांश तुम्ही काढलेले फोटो. आता या ठिकाणी एक कन्सर्ट दिला आहे. वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य असेल त्यावरती टिक करा आणि पुढे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. आता नेट बंद असल्यामुळे या ठिकाणी ठीक आहे वरती क्लिक करा. आपली माहिती आता साठवलेली. आता आपल्याला आपली माहिती अपलोड करायची. तर काय करायचं आहे, बॅक येईल, अपलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तर मी आपली पिकांची माहिती अपलोड करतो. माहिती साठवली आणि अपलोड झाली. आता तुमची ई पीक पाहणी झाली. हे कुठं बघायचं, तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. नंतर बघू शकता समोर या ठिकाणी पिकांची माहिती पहावरती क्लिक करा. या ठिकाणी बघू शकता 48 तासामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता. तुमचा खाते नंबर, गट नंबर, पीक दाखवलेला आहे, हंगाम दाखवलेला आहे, लागवडीचा दिनांक, अशा पद्धतीने तुमची ई पीक पाहणी करू शकता.